आरक्षणाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झालेली आहे। कालपासून मराठा समाजाला आरक्षण लागू झाले आणि याबाबत शासन निर्णयासहित राज्यपत्र जारी करण्यात आले। सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला हे आरक्षण लागू नाही, मात्र 26 फेब्रुवारी नंतर सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेला हे आरक्षण लागू राहणार आहे। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण लागू झालंय, त्याचा जी.आर. निघालेला आहे आणि मराठा समाजाला आता नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये त्याचा फायदा होईल। तरुणांना, मुलांना आणि याचं समाधान सरकारला आहे आणि मलाही आहे। त्यामुळे या निर्णयाचा, या लाभाचा फायदा तमाम मराठा समाजातल्या तरुणांनी, मुलांनी, मुलींनी घ्यावा। कोणचं सरकार म्हणत नाही टिकल म्हणून, प्रत्येक सरकार म्हणतं आम्ही विकास करू। 75 वर्ष लागले, उदाहरण म्हणून द्यायलो विकास करू। 75 वर्ष तेच प्रश्न आहेत, पाणी द्या, लाईट द्या। तसं प्रत्येक जण म्हणतोच की हे टिकणार आहे। गेल्यावर आमच्या पोरांचं वाटलं होतं। जरांगे हे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतात असा आरोप विरोधकांनी केला होता आणि या आरोपांचं शरद पवारांनी स्पष्ट शब्दात खंडन केलंय। जबाबदार लोकांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये असं म्हणत त्यांनी आरोप फेटाळून लावलेत। जरांगेंना लाठीमाराच्या घटनेनंतर भेटलो होतो, त्यानंतर त्यांच्यासोबत कधीच संवाद झाला नाही असंही त्यांनी सांगितलं। कर नाही त्याला डर कशाला असंही त्यांनी म्हटलं। खरं सांगायचं जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे। जबाबदार लोक इतकं फोलकट बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही। मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचं वक्तव्य पाहिलं। आवश्यक आहे SIT नेमा, सुप्रीम कोर्टचा जज नेमा आणि काय वाटेल ती चौकशी करा, आमची काही आहे। कारण कळत नाही त्याला डर कसा, संबंधच नाही। म्हणतात फोन आले, फोन तपासा, फोन आमचे तपासायची, त्यांचे फोन तपासा। एक फोन कुणी केला, माझ्या फोनवरनं एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं, मी वाटेल ते मान्य करेन। आणि यासोबतच इतरही काही